आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बहुतेक याच रूम मध्ये गंगा राहत असावी। अरे वा, जित्याच्या रिक्षाच्या धंद्यात लय पैसा आहे वाटतं। डायरेक्ट बुलेट घेतली रावानं। पण ह्याला ना माझं केबलचं बिल द्यायला पैसाच नाही। 3-3 महिना झालं फक्त गंडवतोय मला। ह्याला आता बघतो थांब। ह्यो तर म्हणाला घरी कोणी नसल, यानं मला गंडवलं का काय? आता कोणाला असेल? कोण आहे? मी केबलवाला। याला पण आत्ताच यायचं होतं। अहो तुम्ही? मी दुकानावर गेलो होतो। मला जित्याने चावी घ्यायला सांगितलं होतं आणि घरी येऊन चेक करायला सांगितलं होतं। हा, मला जितेने सांगितलं होतं तुम्ही येणार आहे म्हणून। म्हणलं तुम्ही या आली तर वाट बघत बसाल, म्हणून मीच आधी आलो। या आत या। ते बाहेर बुलेट तुमची आहे का? होय। खूप भारी आहे। बघू टीव्हीचं रिमोट। हे काय? आतून तर ठीक आहे, मला बाहेर जाऊन चेक करावं लागेल। इथं सिग्नल आलं की सांगा। होय ठीक आहे। आलाय का? नाही, आत्ता? नाही अजून। आत्ता आलाय का? नाही। गंगा गुप्ता, सेविंग 27-119, तुलसी घाट रोड, नियर 80 घाट, वाराणसी, उत्तर प्रदेश। इसको देखा है कहीं? कुछ औरत लोग को खून करके महाराष्ट्र से भागा है। वाराणसी चले? आपने अपनी दोनों माओ के लिए जो साड़ियाँ लाई थी ना, बनारसी साड़ियाँ थी ना वो? मस्त है ना बैग? वाराणसी की होगी है ना? आता बघा आलाय का? नाही नाही नाही। अहो आलाय का? आलाय? आलाय। या। आलाय? हे काय? हा, झालं एकदाचं काम। पण त्या जित्याला सांगा माझे पैसे बाकी आहेत म्हणून। ह्यावेळी तर मी नीट केलंय, पण पुढच्या वेळी मुद्दामून केबल कट करून जाईन। होय होय, देतो तुमचा निरोप देतो। येऊ का? ही गंगा वाराणसीवरून आली आहे, मग ती दिल्लीवरून आली असं का बोलत होती? ही पोलीस तर नसेल?
मी गोपाळ बनून या गावात आलो, बरोबर त्याच्या काही दिवसातच गंगा या गावात आली. ती माझ्या मागावर आली आहे का, की गोपाळचा मी खून केलाय त्याच्या शोधात आली आहे, की गोपाळचा आणि तिचा काही संबंध आहे, काहीच कळत नाहीये. कळलं पाहिजे मला कळलं पाहिजे. पण मी खून केला, कुठलाच पुरावा मागे नाही ठेवलाय. मग पोलिसांना कळणार कसं? कदाचित वाराणसीमध्ये ज्या दुकानात कामाला होतो तिथल्या मालकानं तर पोलीस कंप्लेंट केली नसेल. काय झालंय मला कळलं पाहिजे, मला कळलंच पाहिजे, मला कळलंच पाहिजे. असं का केलं? हा, हौसाला लगेच नवीन बॅग घेऊन द्यायची काय गरज होती? तिला ती बॅग आवडली होती ना, 2-4 दिवस वापरली असती, काय फरक पडला असता? अहो ती कस्टमरची बॅग आहे, कस्टमरने मागितलं त्याला काय द्यायचं, ढेकळं. हा, पण जाऊ द्या, अशी पण एवढी भारी बॅग होती ना ती, कस्टमरने परत मागितलीच असती. हौसाचं सोडा, त्या गंगांना पण ती बॅग आवडली. खूप बोलत होत्या बॅग विषयी माझ्याकडे. गंगाला पण आवडली म्हणजे? हौसा ती बॅग शाळेत घेऊन गेली ना, हा, ते गंगांनी बघितलं होतं. मग त्या घरी येऊन माझ्याकडे बॅग विषयी चौकशी करत होत्या. ते दूध राहिलं आणते. ती गंगा घरी येऊन त्या बॅगची चौकशी करून आधीच गेली होती, तरी दुकानावर येऊन तिने मला परत काय विचारलं? आता तर माझी खात्री पटत चालली आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण गोपाळकडे ही बॅग आली कशी याचा विचार का नाही केला मी? हे कसं माझ्या डोक्यातून निसटलं? गोपाळ आणि गंगा एकमेकांना ओळखत असणार, पण मग कधी काही मला गंगाबद्दल बोललाच नाही. नक्की काय संबंध आहे या गंगाचा गोपाळशी? साधी एक पोरगी धड पसंत करा ना मला. काय फायदा माझा एवढं सुंदर दिसण्याचा, एवढी स्टाईल मारायचा? जीतू जी क्यों ऐसे बोल रहे हो? कोई तो होगी ना जो सिर्फ और सिर्फ आपके लिए बनी होगी. अरे मग किधर है वह, कुठं लपून बसली ती? तुम्हाला सांगतो पाहुणे भाई, मला तर आता काय वाटायला लागलं माहितीये का, सलमान भाई वाणी पण माझं आयुष्य असं जाणार आहे सोट्या. ऐसा क्यों बोल रहे हो? मग काय बोलू आता? जाऊ द्या, लय लोड नाही लेने का. आपले सलमान भाईचा पिक्चर बघणे का मस्त एन्जॉय. आणि कसं आहे, आमच्यासारख्या सिंगल पोरांना त्याचाच तर आधार आहे बाई.